आंबेनळी घाटात संरक्षण कठड्यालगत मोटरसायकल अडकलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं त्या ठिकाणी अपघात झाल्याची शक्यता लक्षात घेऊन करण्यात आलेल्या रेस्क्यू मोहिमेमध्ये 500 फूट खोल दरीत कोसळलेल्या मोटरसायकल स्वार जोडप्याचे मृतदेह बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आलंय। 2 दिवस चाललेल्या या अत्यंत कठीण आणि जीवघेण्या मोहिमेअंती जोडप्यांचे मृतदेह आढळल्यानं अपघात झाल्याचं स्पष्ट झालं। यामुळे दोन्ही जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे। सातारा जिल्ह्याच्या महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गावाजवळ आणि रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्याच्या या सीमेवर दिनांक 23 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य अमित जाधव यांना घाटातील एका धोकादायक वळणावर रस्त्याच्या कडेला संशयास्पद अवस्थेत स्प्लेंडर मोटरसायकल आढळली। मोटरसायकल संरक्षक कठड्यात अडकल्यानं या ठिकाणी अपघात झाल्याची शक्यता लक्षात येताच अमित जाधव यांनी तात्काळ सहकाऱ्यांना माहिती दिली। त्यानंतर प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली। रेस्क्यू टीमनं दोरांच्या सहाय्यानं सुमारे 500 फूट खोल दरीत उतरून धोकादायक परिस्थितीत शोध कार्य सुरू केले। गार हवा, अंधार, निसरडे उतार, दाट धुके आणि पाऊस सुरू झाल्यानं रेस्क्यू मोहीम आव्हानात्मक झाली। रात्री सुमारे 1:30 वाजेपर्यंत सुरू मोहिमेत अथक प्रयत्नानंतर प्रथम पुरुषाचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात यश आलंय। यानंतर प्रतिकूल हवामानामुळे उर्वरित रेस्क्यू वर्क थांबवण्यात आले। त्यानंतर शुक्रवारी 24 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 9 वाजता पुन्हा रेस्क्यू मोहीम नव्या जोमानं आणि नियोजनबद्ध सुरू करण्यात आली। 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर मोटरसायकलवरील महिलेचा मृतदेह देखील दरीतून बाहेर काढल्यानंतर संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाले। या दुर्घटनेत मृतांची ओळख मोहन चव्हाण वय वर्ष 55 आणि जयश्री चव्हाण वय वर्ष 48 राहणार सोनगिरवाडी जिल्हा सातारा अशी पटली आहे। या थरारक बचाव कार्यात महाबळेश्वर टेकरचे बाबा भाटिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे अजित जाधव, अमित जाधव, ऋषी जाधव, मुन्ना उत्तेकर, दादू बिरामणे, अनिकेत वागदरे, सौरभ गोळे, संकेत सावंत, सौरभ सालेकर, ओंकार सोनवणे, शरद सावंत, अमित कोळी, सुजित कोळी, दीपक ओंबळे, अखिल शेटे, आशिष बिरामणे, बाबू वागधरे, सोमनाथ वागधरे, रोहन जंगम, संगीता कोळी यांनी सहभाग घेतला। घटनेची माहिती मिळताच पोलादपूर आणि महाबळेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। यावेळी महाबळेश्वरचे नगरसेवक कुमार शिंदे, पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल स्वप्नील कदम तसेच कुंभरोशी आणि प्रतापगड परिसरातील युवक कार्यकर्त्यांनीही रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी उपस्थित राहून सहकार्य केले। महाराष्ट्र मीडिया लाईव्हसाठी प्रतिनिधी शैलेश पालकर, पोलादपूर।